सकाळचे 8 वाजलेत. सकाळचं वातावरण बघा कसलं भारी झालं. सकाळपासून पाऊस पडतोय. नमस्कार मंडळी, माझं नाव आदित्य कांसे. स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळींनी ज्या दिवशीची आपण वाट पाहत होतो आतुरतेने, तो दिवस आज आलेला आहे. आज आहे गणपती बाप्पांचं आगमन आणि काल डेकोरेशन वगैरे झालं. रात्री 11-12 वाजले. त्यानंतरला मग झोपलो वगैरे आणि डायरेक्ट सकाळी तुमच्याशी भेटतोय. तर इकडे आता थोड्या वेळात तिकडचे पण माणसं निघतील गणपती आणायला आणि इकडं पण आमच्या इकडचे सगळे रेडी वगैरे झालेत. हळूहळू सगळे निघत आहेत. तर आमच्याकडे गणपती कशा प्रकारे आणला जातो तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. कोकणामध्ये गणेशोत्सव म्हटला की काय तो वातावरण असतो ना भारी. तो आमच्या इकडे कशा प्रकारे गणपती डोक्यावरनं वगैरे आणतात ना, तर तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ ही शेवटपर्यंत पहा. बघा मस्तपैकी बिरड्याची भाजी सोलत आहेत. ऑलमोस्ट सोलून झाली त्यांची. सकाळपासून त्यांची तयारी वगैरे चालू आहे. बघा बिरड्याची भाजी आणि मस्तपैकी चुलीवर. सो आमचं जे जेवण आहे ना तर आम्ही चुलीवरच करतो. मुंबई ठिकाणी गॅस वगैरे वापरतो, पण गावी आल्याच्या नंतरला चुलीवरचं जे जेवण असतं ना एक नंबर जेवण असतं. तर आता चहा वगैरे पित आहे आणि थोड्या वेळात निघतोय. सो चला, आजोबा ड्रायव्हिंग करायला बसलेत आणि पाठी अजून सगळी आहेत पोरा ती पण येतात. परत नंतरला पुढे एक गाडी आहे, परत ही एक गाडी आहे. आता 3-4 गाड्या आहेत आपल्या आणि त्याने जायचं आपल्या बाप्पाला आणायला. चला, गणपती बाप्पा मोरया. इकडे एक गणपती चाललाय बघा, वाजत गाजत. तर आता असून पुलावर आपण आलेलो आहोत आणि आज समोर रोड जातो ना तो आहे हरणईला आणि या साईडला मागणं एक रोड आहे तर तो जातो मुरुड. आता इकडनं खराब पॅच सुरू होणार आहे मुरुडचा. तो मधला रस्ता आहे तो जामच खराब आहे. तर आपण त्या लोकेशनवर पोहोचलेलो जिकडनं आपण दरवेळेस गणपती बाप्पांना घेऊन येतो. आता मी आहे मुरुडमध्ये आणि मुरुडमध्ये इकडे आतमध्ये एक कार्यशाळा आहे आणि तिकडेच आपला बाप्पा आहे. त्या प्रयोगशाळेमध्ये आपण चाललो आहे कारखान्यामध्ये. सो इथे बरेच सारे गणपती असतात. 101 गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इकडनं आता सगळे गणपती घेऊन जातात आणि सो या साईडला बघायला लागला तर मुरुड, सालदुरे, असोत या ठिकाणावरनं गणपती बुक करायला येतील. इकडे मस्त आहे किंवा इकडे गणपती, सगळीकडे गणपतीच गणपती. आता देवाची छोटीशी पूजा केली जाईल आणि त्यानंतरला मग मूर्ती आपली घरी घेऊन जातो आपण.
गणपती बाप्पांना आपण गाडीमध्ये बसवलेलं आहे आणि आता इकडनं आपण जाऊन आपल्या घरी घेऊन व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. गणपती आला, गणपती आला, गणपती आला. बरोबर आहे. बघ तू बघ. बरोबर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मोरया मोरया मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. आला रे आला, गणपती आला. आला रे आला. गणपती आला. मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. बाप्पा बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. आदी बंधू सुखमोरया. गजानना श्री गणराया आदी बंधू तुझा मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया बाप्पा बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. कनेक कनेक गणपतीला घाल आणि देवाला घाल आणि नमस्कार कर. तर आता गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आपल्या घरी आणि आता घरी आहे ना आतमध्ये मस्तपैकी आता गणपती देवखोलीमध्ये बसलेला आहे आणि तिकडनं नंतरला मग इथे फ्रंटला तुम्हाला पाहायला मिळेल. आज आमच्या शुभमचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे. आणि सो इकडे सुद्धा गणपती घरामध्ये बसलेला आहे. इकडे की मूर्ती बघा मकरात कशी एक नंबर वाटते ना. सो 2 ठिकाणी आपल्या आरत्या होतात. तिकडे गणपती आहे आणि इकडे गणपती. हे बघा इकडं हळदीची पानं काढायला आलं आहे आमच्या इथे. हा आमच्या इकडे पेरू आणि इथे हळदीचं झाड जिने लावलेलं आहे. तर त्याची पानं काढायला आलेलो आणि हळदीची पानं आता तुम्ही विचार करत असाल हळदीची पानं का लागतात. तर मोदक जे आपण उकडीचे मोदक करतो ना तर त्या जाळीमध्ये तर हे लावले जातात पानं लावली जातात आणि त्यानंतरला मग ते मोदक लावून वगैरे उकळले जातात. तर हळदीच्या पानांची आणि प्लस मोदकाची टेस्ट जी असते ना तर ती वेगळी टेस्ट असते. तर सो खायला वगैरे ना म्हणजे मोदक आहेत ना खायला खूप चविष्ट लागतात. तर त्यामुळे इकडे हळदीची पानं काढायला आलेलो. आता घरी आजी बनवत आहेत बेरड्याची भाजी. तर बेरड्याची भाजी दाखवतो कशी बनवतात चुलीवर. मस्तपैकी असं चुलीवरचं जेवण. गणपतीच्या घरामध्ये चाललेली आहे 21 मोदकांची तयारी. सो 21 मोदकांचा नैवेद्य दाखवलं जातं आणि बाकीच्या या ठिकाणी सुद्धा माणसं येतात. इकडे आजी बनवतात मोदक.
मस्त पैकी आहेत. एक दिवस काढा हाताने वळताव ना येते येते. हा इकडं मस्त पैकी बिरड्याची भाजी पडवळ टाकून. वाव, बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. आणि बाजूलाच मोदक ठेवले आजींनी. शिजले काय ते? झाले. गणपती स्पेशल मोदक आणि बिरड्याची भाजी. 1 वाजलेला आहे आणि आता आरतीला थोड्याच वेळ सुरुवात होणार आहे. मंगलावरती मोरया सुखकर्ता करता वार्ता विघ्नाची सर्वी पूर्वी प्रेम कृपाजयाची. आता त्या घरामध्ये झाली आरती. आता या घरामध्ये आरती घ्यायची आपल्याला. आरती वगैरे झालेली आहे आणि आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवला जाईल आणि त्यानंतरला मग सगळेजण आपापले जेवायला जातात. सो आम्ही इकडे गणपतीच्या घरामध्ये असतो जेवायला वगैरे, कारण बरेच सारे नैवेद्य वगैरे येतात ना, त्यामुळे. तर आता सगळे वाडीतले जे नैवेद्य आहेत ना ते आलेले आहेत. परत आपल्या 21 मोदकांचा नैवेद्य सुद्धा आहे. आणि आता आम्ही सगळे जे घरची मंडळी आहेत ना संपूर्ण, तर भावकीची मंडळी पूर्ण इकडे बसणार जेवायला. गणपती बाप्पांच्या पुढ्यात एक वेगळीच मजा असते जेवणाची तशी. सो वर्षातून एकदा भेट होते आणि एकत्र जेवणाची मजा ही एक वेगळीच असते. आणि तो सकाळपासून आपली खूप धावपळ वगैरे होती. सकाळी गणपती बाप्पांना आणायला गेलो आणि त्यानंतरला आरती वगैरे, तो त्या गोष्टी झाल्या. आणि आताच सगळ्यांसोबत एकत्र जेवण वगैरे झालेलं आहे. सो आमच्याकडे कसं असतं माहिती आहे का, नैवेद्य येतो. आता जेवढी कांसेवाडीमध्ये जेवढी घरं आहेत ना, प्रत्येक घरातनं एक नैवेद्य येतो आणि तो गणपतीच्या घरात असतो. सो नैवेद्य खाण्याची मजा एक वेगळी असते. सो सगळी घरची जी मंडळी आहे ना भावकीतली, तर ती सगळी तिथं असते आणि त्या जेवणाची जी मजा असते ती एक वेगळीच असते. आणि रात्री परत नाच वगैरे असणार आहे. सो त्यामुळे ही व्हिडिओ आता मी इथेच थांबवते. ही व्हिडिओ गणेश चतुर्थीची तुम्हाला कशी वाटली अजून कळवा. चॅनलवर त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तरी बाय. परत व्हिडिओ तरी नवीन व्हिडिओमध्ये.